श्री स्वामी समर्थ. आज मी चवळीच्या ओल्या शेंगांची भाजी करणार आहे. करायला एकदम सोपी रेसिपी आहे आणि खायला सुद्धा तेवढीच छान लागते. तर इथं मी थोड्याशा चवळीच्या ओल्या शेंगा घेतलेल्या आहेत. त्यातल्या काही शेंगा एकदम निब्बर आहेत, तर काही शेंगा एकदम अशा कोवळ्या आहेत. तर ज्या शेंगा निब्बर आहेत त्यांना मी सोलून घेतलेले आणि ज्या एकदम अशा कोवळ्या आहेत त्यांना मी गवारीच्या शेंगासारखं मोडून घेतलेले. तर आता याला स्वच्छ धुवून घ्यायचं. नंतर गॅसवरती कढई ठेवायची. कढई गरम झाली की याच्यामध्ये चवळी आणि शेंगा 1-2 मिनटं तरी मी भाजून घेणार आहे. भाजल्यामुळं या भाजीला आणखी जास्त छान चव येते. तर आता याला मी कोरडंच भाजलेलं आहे, याच्यामध्ये तेल वापरलेलं नाही आहे. तर आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. नंतर गॅसवरती आणखी एक कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये 1 पळी तेल घालायचं. तेल गरम झाले की याच्यामध्ये मी थोडंसं जिरं घातलेलं आहे. जिरं फुललं की याच्यामध्ये मी 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक करून याच्यामध्ये टाकलेले आहेत. तर आता या लसणाला सुद्धा छान परतून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता घातलेला आहे आणि आपण अगोदर भाजून घेतलेली चवळी आणि शेंगा याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि 1 मिनिटभर तरी या फोडणीमध्ये ही चवळी आणि शेंगा मी परतून घेतलेल्या आहे. नंतर आता बेसिक मसाले घालूयात. थोडीशी हळद घातले, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळं तिखट घातलेले आणि अर्धा चमचा याच्यामध्ये मी धना जिऱ्याची पावडर घातलेली आहे. तर आता हे सगळे मसाले या शेंगामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आणि परतून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये मी अर्धा ग्लास गरम केलेलं पाणी घातलेलं आहे. थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं आणि इथं मी भाजलेले शेंगदाण्याचं 1 ते 1.5 चमचा कूट घातलेला आहे. तर आता हे सगळं घातल्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं आणि ही भाजी 3 ते 4 मिनटं मी मीडियम गॅसवरती छान अशी शिजवून घेतलेली आहे. तुम्ही या भाजीला कांदा टोमॅटोची फोडणीही देऊ शकता किंवा खोबऱ्याचं वाटणही करून त्याचीही फोडणी देऊ शकता. त्याची भाजी छानच होते. तर एकदम साधी आणि सोपी ही भाजी मी बनवलेली आहे. ही भाजी चपाती, भाकरी आणि भातासोबत खूप जास्त छान लागते. खास करून भाकरीसोबतच छान लागते. तर कशी वाटली तुम्हाला एकदम साधी, सोपी चवळीच्या ओल्या शेंगाची भाजी? नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.